हाय फ्रेंड्स, माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे। तर आपण बघा कुठं चाललेलो आहे, तर आपण चाललेलो आहे ट्रिपला। तर ह्यांच्या कंपनीतर्फे ट्रिप होती ना, तर आम्ही मग निघालेलो होतो। कधी लवकर उठत नाही, पण ट्रिपसाठी लवकर उठलेले होते मी, दिदू, मी ते। आणि नंतर मग काय झालं, ही बागवानची बस आहे हे माहीत नव्हतं मला, आमच्या इथलीच आहे। पण नंतर मग गेल्यानंतर समजलं की ही बस आमच्या इथलीच आहे म्हणून। आणि नंतर इकडे सगळे लोक आपल्या फॅमिली बरोबर जमा झालेली होती, कारण त्यांना ट्रिपला जायचं होतं म्हणून। तर खरंच कंपनीची ट्रिप खूप छान वाटते। आणि ह्यांचे फ्रेंड सर्कल वगैरे सगळे होते। आणि नंतर काय झालं, मी बसमध्ये चढलो, पण पहिल्या बस फुल होती। नंतर दुसरी बस मिळाली आम्हाला आणि त्यात आम्ही पुढे बसलो। दीदी हाय बोलते आणि दीदी कधी तिचं सीट सोडत नाही। पहिल्यांदाच ती जाते आतमध्ये आणि पुढं बसते। नंतर मी रेकॉर्डिंग करत होते मोबाईलमध्ये। आणि काय झालं, मला माहित नव्हतं डुएल कॅमेरा आहे म्हणून, आयफोनमध्ये असतो, मला नव्हतं माहिती। मग त्यांनी चालू करून दिलं आणि हे सगळे थांबलेले होते, कारण का की बहुतेक सगळे लोक आले नव्हते ना, मग सगळे आल्याशिवाय तर बस हलत नसते। आणि सगळे थांबलेलेच होते वेट करत की बाबा कधी चालू होईल म्हणून। पण सगळे ज्या त्या बसमध्ये भेटेल तिथं बसत होते। आणि नंतर मी बघत इकडे दाखवते तुम्हाला, बघा कितीतरी लोक बसत होते, काही काही लोक उतरत होते। आपल्या जिकडे फ्रेंड सर्कल आहे तिकडे ते जाऊन बसत होते। पण आम्ही एकच ठिकाणी बसलेलो होतो, आम्ही काही उठलोच नाही। कोणी असो नसो जाऊ दे म्हटलं, ह्यांना इथंच बसूया आपण, सारखं इकडं तिकडं करण्यापेक्षा एका ठिकाणी बसलेलंच बरं असतं। नंतर मग हे शूट करत होते दीदीचे पप्पा। आणि नंतर मग हो भाई अशा तऱ्हेने सगळ्या बसेसची पूजा चालू होते। ही पूजा चालू केल्यानंतरच बस हलते। मग इकडे चाललेलं होतं बघा, ते नारळ वगैरे फोडायचं काम। आणि नंतर पूजा वगैरे झाली की मग पुढे निघायचं होतं आम्हाला। आणि सगळे HR डिपार्टमेंट मधलेच होते लोक सगळे। आणि नंतर मग हो का नारळ वगैरे फोडून झाले सगळे। आणि हे तिथं जाऊनच रेकॉर्डिंग करत होते मोबाईलमध्ये। आणि मग सगळं झाल्यानंतर बस हलेल बघा, आता तुम्ही इथनं पुढं तो का झाला आता सगळ्यांचं, प्रत्येक बसच चाललेली होती पूजा करायची, एकाच बसची नसते, प्रत्येक बसचीच पूजा असते। आणि नंतरच तिथनं पुढं मग बस हलते। आता बघा तुम्ही, हे सगळे युनियनची लोक आहेत, ते पूजा करत आहेत। आणि आता बघा तुम्ही, एक 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 बसची पूजा चालू आहे। तर ह्या बसेस पूर्णपणे टोटली 8 होत्या। आणि फर्स्टच्या ह्याच्यातच आम्ही हे केलेलं होतं, म्हणजे नाही का पहिल्यांदा 2 असतात शेड्यूल्स, फर्स्ट अँड सेकंड, पण फर्स्टमध्येच आम्ही निघालेलो होतो पहिल्याच ट्रिपमध्ये। आणि आमची बस होती सेकंड, पण फर्स्टला उभा राहिलेली होती आमची बस। हे बघा सगळ्या बसेस तुम्हाला दाखवते, पूर्ण टोटली 8 बसेस आहे। आणि खरंच खूप छान वाटतं ह्या अशा ट्रिपा वगैरे निघल्या की, एन्जॉय होतो तेवढा सगळ्यांचा। आता आम्ही कुठं निघालोय कुठं नाही हे तुम्हाला आम्ही दाखवतो, तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू पाहत राहा। बघितले का बसेस कशा आहेत, त्या खूप लक्झरियर होत्या सगळ्या बसेस, छान वाटलं, मस्त वाटलं आम्हाला। आणि नंतर पुढे मग 6चा टायमिंग दिलेला होता त्यांनी, पण बस कधी हल्ली आता तुम्हाला कळेलच। हे बघा बस चालू झाली आमची, आम्हाला खूप छान वाटत होतं, खूप एक्सायटेड होतो। इथं पिल्लू माझं एकटंच बसलेलं होतं बघा, ती कसं खात खात चाललेलं होतं। आणि खरंच खूप छान वाटत होतं, मस्त वाटत होतं मला तर। आणि मग नंतर मी हे बोलले की साक्षी डान्स कर, तर मी बोलले नको, कसं तरीच वाटतं नाही का, असं ओळख नसती लोकांची, काय नसते, हे सगळे त्यांचे फ्रेंड सर्कलच आहेत। तरी पण मी गेले, मग त्या सगळ्या मला बोलवायला लागल्या, चल ना डान्स करा। मग हां ठीक आहे चला म्हटलं, मी पण थोडासा एन्जॉय करते। मला ॲक्च्युली चालत्या बसमध्ये डान्स पण करता येत नव्हतं आणि काहीच नाही। आणि मी उभं राहिलेली, एकतर वोमिटिंगचा भरपूर मला त्रास होतो आणि मी एन्जॉय पण खूप करते, असं नाही की एन्जॉयच करत नाही, मला एन्जॉय करायला फार आवडतं। इकडं ते डान्स वगैरे चालू होतं सगळ्यांचंच, खरंच खूप धमाल, खूप मस्ती। अजून एकदा अशी जर ट्रिप काढली तर आम्ही पहिल्यांदा जाणार आहे असं ठरवलेलं आम्ही। आणि ह्या काकाने अशी गाणी लावलेली होती की काय बोलूच नका, मज्जाच येत होती बरं का डान्स करताना। आणि हे आमच्या सीटवरती बसलेले होते, इकडं दीदी बसलेली होती, तर दीदीला बोलली डान्स करा, बोलली नको मम्मा मी नाही येते। आम्हाला पूर्णपणे पाण्याची वगैरे सोय होती
आणि हे व्हिडिओ काढत होते. त्यांना म्हटलं तुम्ही आता, ते बोलले नाही मी नाही येणार आहे. बरं म्हटलं ठीक आहे. आणि काय होतं माहिती आहे का, आपण सारखं डान्स करत नाही, त्यामुळं काय नक्की काय चाललं आहे तेच कळत नव्हतं मला. आणि डान्स करताना पण काय सुचतच नव्हतं, वेगळा डान्स माझा चालू होता का, तर पडायची भीती वाटत होती नाही का चालत्या बसमध्ये. तर मी बोलवते तरी दिदी येतच नव्हती, नकोच बोलत होती मम्मा. चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.